ही म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे, तुम्ही मंडपा बाहेर बसून बिडी फुकता रे माणसं कीर्तनाच्या, आणि ही लोकांना ज्ञान सांगतात. अरे तुम्ही नातवाला सांगायला तुमचा हरिपाठ पाठ पाहिजे. तुम्ही नातवाला काकड्याला न्यायला तुम्ही काकड्याला गेलं पाहिजे. तुम्ही जाता ना मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे, तेवढी पोरच वाया गेली हो. तुम्ही कुठले? आता या म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. भेटू दे, तिचं प्रारब्ध चांगलं आहे. आणि तू आता काय करती? कष्ट केलं, तू मान्य करतो, आम्ही ऍक्सेप्ट करतो, आम्ही तुम्ही कष्ट केलं. आणि चांगले दिवस आल्यावर तुम्ही मिसरी चळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. काय फायदा त्या हरिपाठाचा? तसल्याच तोंडानं नातवाचं मचा मच मुक घेती. मला तर लय राग येतो महाराज. ती नातू म्हणत असेल मला मोठा होती ग म्हातारे, मग तुला दाखवतो कसं असतंय ती. प्रामाणिक सांगा मला, तंबाखू भाजलेली काय कच्ची काय? तंबाखू ती आमलं, ते आमलंच ना दादा. आणि काय तुम्ही लेकरांना शिकवणार आहेत रे दादा? आपल्याकडे बघत जा जरा, आपल्या गळ्यात माळ आहे का? अरे पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बायकोच म्हणते झाली दिवाळी, रविवार आहे आज, आणा की पिंट्याला बी आवडतंय. असली बायको नसलेली बरी राह. हिच्या जिभेला एवढा चटका ती काय तुम्हाला सुधारवायची? बाईच्या ताकद असते बरं का. तुम्हाला लेख म्हणून सांगते, तुम्ही लय गोड आहे, पण तुमच्या असल्यावर तुमच्या खांद्यावर जो भार आहे तो सांभाळायचं सामर्थ्य ठेवा. 21 दिवस शांडिलेमुळे सूर्याला उगवायला सामर्थ्य मिळालं नाही. 21 दिवस सूर्य उगवला नाही का तर शांडिलीने शपथ घातली, उगवला असतं बघ, जळून खा होशील. नवऱ्याचा जीव जाणार होता तिच्या. तो काम जन्म घ्यावा लागला त्यांच्या. माझ्या जिजाबाईच्या पातिव्रात्यामुळे जगाच्या बापाला वैकुंठ सोडून देहूला यावं लागलं. यावं लागलं का नाही? तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल देहूत आला. काय ताकद असेल? काय तपश्चर्या केली का? नाही, फक्त नवऱ्याला जीव लावला, संसार केला. लय ताकद आहे माय तुमच्या संसारात. लय गोड आहे ग तुम्ही पानगावांच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे काय. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. हे बोलते त्याचं कारण तुम्ही दादा, तुम्हाला मी बहीण म्हणून लेख म्हणून सांगते हो का. बाईला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही, जो बायकोला घरची लक्ष्मी समजून सन्मानानं वागवतो, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास मी तुम्हाला देते. सन्मानानं वागवा फक्त. वाजवा टाळ्या, वाजवीत जा, कधीतरी आमच्यासाठी बी चांगलं म्हणीत जा. बायांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, विषय लांबल ह्याचा महाराज, आहे की नाही? तुम्हाला प्रॉब्लेमच आहे आमचा कशाचा बी, आहे की नाही? कहो तरी आमच्याकडे बी लीक म्हणून बघत जा रे, पाया पडते तुमच्या. हे नुसतं बोलायला राहिलं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलायचं फक्त, वागत कुणीच नाही दादा. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आमच्या. काय बाईचा सन्मान करतो आपण? काय धर्म जपतो आपण? सांगा ना. अरे विश्वासानं सांगेल व्यासपीठावर, कौतुक वाटतं मला शिवशाहीचं, कौतुक वाटतं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं. काय हिंदवी स्वराज्य होतं दादा. शेतकरी मिळाला नाही, कुठल्या बाईवर पुन्हा बलात्कार झाला नाही, कुठल्या व्यापाऱ्याचा माज चालला नाही,
कुठल्या सत्ताधीशानं सत्तेचा गैरवापर केला नाही. काही शिवशाही होते दादा. कालही शेतकरी मरतोय, आजही मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का तुम्ही मला? सरकार कोणाचं बी असू द्या, आपल्याला काही घेणं नाही. तुम्ही तुमचं सांगा. शेतकरी तुम्ही, शेतकरी कालही मरत होता, आजही मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री मला द्याल का तुम्ही? शब्द द्याल का स्टॅम्प पेपरवर लिहून की शेतकरी मरणार नाही? 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. कसं जगलं असेल दादा ते? मॅनेजमेंट. काय मॅनेजमेंट? कर्ज परंपरा अशी होती, मुद्दलाच्या बदल्यात मुद्दल दिली जात नव्हती, जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. बैल दिला ना महागारी बैलच, धान्य दिलं ना महागारी धान्यच, पैसा दिला महागारी पैसा, जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. म्हणून शेतकरी अवजार जनावर इकत आणि त्याच्यामुळे शेतकरी मरत. काय राहिलंय आता? काय नाही बघा. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण बी गुणाचे नाही, दुसरेही गुणाचे नाही. आपण बी काही लय गुणाचे नाही. आपण पण 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आहेत. आपण लोकांना नावं ठेवण्यात मजा नसती. आपण काय करतो ते बघायचं असतं आधी. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा आम्ही? खरंच आम्ही फाशीला गेलो, काय फायदा झाला का त्याचा? काय झालं सांगा? आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल साडी, बस. झालं तिकडं गाव पेटलं तरी चालतंय आपल्याला. देव देश धर्म काढी का लागेल ना त्याला? आपलं ढेरग भरतंय ना, बस. आपल्या घरात आनंद आहे ना. आणि काय गमाय? पुरुषांनीच विचार करावा याचं कोणी सांगितलं? अगं कौतुक वाटतं मला अहिल्याबाई होळकरांचं. अगं मदर तेरेसा प्रत्येकाने पुस्तकात सांगितल्या, पण अहिल्याबाई होळकरांचं सामर्थ्य लक्षात घ्या. मला कौतुक त्यांचं जास्त वाटतं. कारण त्याचं आहे, अहो डोक्यावर पदर घेऊन शांततेमध्ये या भारतातल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करायचं सामर्थ्य ज्या बाईनं आपल्या मनगटात ठेवलं, तिचं काय ताकद असेल दादा? अहो ज्या सावित्रीबाई फुलेंना अंगावर दगड धोंडे घेतले, काय ताकद असेल त्या बाईच्या मनगटात? अहो काय ताकद असेल या आऊसाहेब जिजाऊंच्या मनगटात? हिंद विसर्जन स्वप्न पोराला दाखवायचं सामर्थ्य ठेवलं. केला का याचा कधी विचार? आम्हाला लोकाचाच लय पुळका हो. लोकांचंच घेऊ घेऊ बेजार आहे आम्ही. आमचं आम्हालाच कळेना झालंय. आमची पोरं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतात, पण आळंदी देऊ करत नाहीत. का बरं? करा नाही या गोष्टीचा विचार जरा. आपल्या धर्माचं, आपल्या देवांचं कौतुक असू द्या. कौतुकच नाही हो दादा. जिथं पिकतं तिथं ऐकत नाही. आता मला सांगा काय कमी आहे आपल्याकडं? पैठण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत. काय कमी सांगा? ज्या नाथबाबांचा मी अभंग घेतलाय, अहो 3दा मृत्यू पावले आणि 3दा जिवंत झाले. जलसमाधी आहे माझ्या नाथबाबांची. जन्म मृत्यूचं बंधनच नाही दादा. षष्टीचा सोहळा एकदाच असतो, बाकी सगळे सोहळे 2दा. बीज वेगळी आणि तुकोबारांची जयंती वेगळी. ज्ञानोबारांचा समाधी सोहळा वेगळा, ज्ञानोबारांची जयंती वेगळी. पण पैठणचा एकच सोहळा षष्टी. कारण नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आणि नाथबाबांची समाधी देखील षष्टीचीच. काय सामर्थ्य दादा, काय ऐश्वर्य. आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेव्हा तेवढी जागीरदारी नाथबाबांची होती. वडिलांपासून चालत आलेली परंपरा, भामदासांपासून चालत आलेली परंपरा आहे दादा. आम्ही डोक्यातच घेत नाही या गोष्टी, या विषयाकडे. खूप ताकद असते बाईत, पण खूप. डोंगणीचा आयडियल मॅनेजर. आपला संसार सुखाचा करायचा. जगाच्या मालकाने आपल्या संसाराची राखणदारी करून घ्यायची आहे. फक्त नवऱ्यावर जीव लावा, संसाराकडे लक्ष द्या, काही लागत नाही. माय ती तुकोबाची पत्नी जिजाबाई, 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय गुणाचे नाही महाराज बरं का. ते तुकोबा राय तिकच झालं. पहिली पत्नी रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आई बापानं हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाची बी इतकी गणित बेकार. देव बी अशी मस्करी करतो दादा. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच दिवस गेले. देव बी लय मजा घेतो महाराज. अशा 2 बायका, रखमाबाई जिजाबाई. दोन्हींनाही बाळ होती, 3 मुलं होती. रखमाबाई आणि 2 मुलं दुष्काळात अन्न करून गेली. नंतर 3 मुलं आणि जिजाबाई. टोपण नाव आवली त्यांचं. जिजाबाईंचं टोपण नाव काय? आवली. लोक म्हणतात फटकळ आहे, पण त्यांच्यासारखी बायको फक्त तुकोबारांनाच भेटू शकतं, एवढं मात्र सामर्थ्यानं सांगेल मी. लईच गोड होत्या महाराज आवली मात्र. अगं माय,
एवढ्या श्रीमंत घरची पोरगी होती, पुण्याचं सासर तुकोबरायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. एवढ्या जागीरदार बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मन मोठं असेल तिचं. 1425 माणसाच्या बापाच्या हाताखाली दिवसाला कामाला, ती नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायची. काय मन असेल तिचं. उगाच देव आला का? तुमचं बरं आहे ना? विचारलं नाही. देव भेटत नाही मग तुम्ही उर बडवता ना, देवानं माझं वाटोळं केलं, तुला गुणाची आहे की नाही. देवाला तेवढाच धांदा होता तुझं वाटोळं करायचा, दुसरं काय काम आहे तेव्हा देवाला. देवावर ढकलू नका. आपण काय करतो ते बघा, याचा विचार करा, आहे की नाही. आपल्या मुखात देवाचं नाव नाही ना, आपण काय देवाला दोष द्यायचा. अहो कीर्तनात बसून सुद्धा तुमचे कुटाणे चालू असते. कोण आली ग, कशी आली ग, बघ बघ कशी आली. अगं कीर्तन ऐक, जिंदगी गेली की कुटाणे करण्यात दुसऱ्याचे. हित तरी मन लावून कीर्तन ऐक जरा. इकडे माझी मैत्रीण येणार आहे, तू तिकडं सरक. तुझी मैत्रीण काय मड्यावर बांधून येणार आहे होय ग? ती यासाठी जागा धरली. तो जाणार एकटीच आहेस ना, का तिथं कोण येणार आहे सोबत? गरीब कोण उतरणार आहे का तुझ्या? पण तसं कसं दादा, आहे की नाही. जरा डोकं वापरत जा. आपुली आपण करा सोडवणं, लय ताकद असते आपल्यात दादा. काही नाही हो, एवढी श्रीमंत कर. तुकोबाराय गरीब नव्हते बरं का. मी जे सांगितलं ती नंतरची अवस्था आहे. 65 लाखाची सावकारगी तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती तुकोबांची होती. साधे नव्हते ते श्रीमंती. तुम्ही काय फक्त तुकोबाच्या वाटणीचं 2 भाऊ बाकी आहेत. तुकोबांनी भावाचं खाल्लं नाही. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. आणि खाऊनी 3 गोष्टीचं कधीच खाऊनी. देवाचं, भावाचं आणि बायकोचं खाऊच नाही. बायकोचं तर लय बेकार. जो बायकोचं खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे बघा. लय लय लय. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं. स्वर्जितम उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितुवर्जितम आधम भातृवित्तच्च स्त्री वित्त आधमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जोगतो तो उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या एस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो आदमाधम आहे. तो कुळाचा नाशच करतो. जो बायकोचं खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे दादा. आता ज्यांनी ज्यांनी हुंडा घेतला, तुम्ही काही एवढ्या मोठ्या मनाचे नाही. माझं ऐकून काय महागारी देणार नाही. तशी लय तुम्ही आहे की नाही. फक्त आता हिथून पुढे तरी डोकं वापरा. रुमाल सुद्धा सासरवाडीत नाही आता कामा नाही. काय मी काय म्हणलं? रुमाल, टीव्ही, कपाट, ट्रॅक्टर ही लांबची गोष्ट राहील, आहे की नाही. रुमाल सुद्धा नाही तर सुखानं खाचाल, नाही तर जेवढं येईल त्याच्या दुपटीनं जाईल. म्हणून इज्जतीनं खा आपलं. बायको करा, लक्ष्मी म्हणून घरात आणा, तिला सांभाळा. ती कमवत असेल तिच्या पैशाचा वापर तिच्या घरात होऊ द्या, तुम्ही घेऊ नका. या विषयाकडे म्हणजे तुकोबाची पत्नी जिजाबाई एके दिवशी असं 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? पानगावकर शेतकरी आहे का तुम्ही? बोलत जाणार. टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी हे कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा, तळताटीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं तर शेतकरी आहे. शेतकरी आपण. मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो? लाजू नका, सगळे थुक्याच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचे नसतं, थुक्याच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. माय काटा मोडला. जिजाबाईला त्रास झाला पंढरीच्या आईला. त्या पंढरीच्या मालकाला तळमळून आलं. काटा जिजाबाईला तुकोबाच्या पत्नीला रुतलाय. धावत आला माझा पांडुरंग. माझ्या पंढरीच्या आईसारखी आई नाही बघा, तशी मायच नाही बघा. ती जिच्या पाठीमाग आहा चैतन्याची शोभा शोभत असे. तो माणूस शोभूनच दिसतो ज्याच्या पाठीमाग पंढरीची माय आहे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा
गेली सतुआ लेकरांची सेवा